नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा चर्चा होणार आहे मित्रांनो. तुम्ही थंबनेल बघून तर बघितलं असेल की इतका दुष्परिणाम आणि इतकं नुकसान आपल्या प्लॉटवर जे होतं आहे ते कशामुळे होते, कायमुळे होते ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्याचा इलाज पण आपल्याजवळ मित्रांनो कमी खर्चात आणि कमी याच्यामध्ये आपल्याला तो खर्च बघायला मित्रांनो मिळतो. कमीत कमी मित्रांनो लगे 500-600 रुपयात तुम्हाला त्याच्यापासून सुटकारा भेटते. ज्या फकड्या असतात ना आणि जे तुमच्या पिकाचं नुकसान जे होतं आहे, जे टोमॅटोला तुमच्या इथं टोमॅटो असन, नाही तर मग आपल्या वेगवेगळ्या फसल ज्या असतात, दोडका टरबूज गिरबूज समजा, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो दोडक्यावर आणि आपल्या जो टोमॅटोचा प्लॉट आहे त्याच्यावर याचा परिणाम इतका जास्त पाहायला भेटतोय ना की आपण विचार पण करू शकत नाही आहे. तुम्हाला याचा परिणाम मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलाच असेल आणि याचा रिझल्ट जो असतो तो एकदम खास मित्रांनो, तुम्ही एकदा करून बघा. आपल्या प्लॉटमध्ये आपण खूप मेहनत करत असतो आणि प्लॉट कसा असतं ना की आपला प्लॉट जो असतो तो नेटाच्या बाहेर असतो. ह्यो प्लॉट जो आहे मी तुम्हाला दाखवून राहिलो ही नेटमध्ये प्लॉट आहे, जेणेकरून याचा खर्च जो असतो तो 60 ते 70 हजार रुपये ही नेट असते. 60-70 हजाराची आणि लाकडावर उभी केलेली असते आणि याच्यामध्ये जे पीक घेतलेले असते म्हणजे की याच्यापासून आपल्याला 70-80% किड्यांपासून नियंत्रण भेटते. तर मित्रांनो सगळ्यात जास्त अटॅक करणारे जे किड्यांवर आपल्याला पाक बघायला भेटतं की तुम्ही बघू शकता की आता आपलं जे टमाट्याचं पीक आहे ते जर समजा एकदा पिकायला लागलं, काही काही प्लॉटवर तर पिकायच्या आधीपासूनच फकड्या येतात. ते बारीक बारीक फकड्या तुम्ही ते बघत असाल, ते तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये, तुम्ही बघतच असाल. त्या फकड्या आपल्या टोमॅटोच्या फळाला काय करतात, त्याच्यामध्ये जातात आत आणि त्याच्यामध्ये त्या डसतात आणि म्हणजे त्या आळ्या देतात, म्हणजे ते अंडे देतात. अंडे दिल्यावर काय होतं माहिती का, ते फुटतात आणि त्या आळ्या त्याच्यातून बाहेर निघतात ना, तर ते टोमॅटो ना विकायचे कामी राहत ना आपल्या की कामी राहत. जर त्याच्यामध्ये आळ्या झाल्या त्याला कोण खाणार आहे, शेतकरी बांधवांनो. ही सगळ्यात मोठी समस्या आपल्याला दिसून येते. पण आता याच्यावर एक सोल्युशन तुम्हाला काय बघायला भेटतंय. तर मग आता तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला दाखवतो की अशा प्रकारे एक ट्रॅप भेटतंय. त्या ट्रॅपमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी याच्यावर लय संशोधन केले. मी एक आपलं टोपलं घेतलं, तुम्ही बघतच असाल ना व्हिडिओमध्ये. टोपलं घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, त्याच्यामध्ये थोडंफार गुळाचं पाणी पण करून टाकलं, पण तरी पण मला त्याच्यावर काही परिणाम भेटलेला नाही आहे. कारण की त्या ज्या माश्या आहेत इतक्या हलक्या आहेत ना, त्या पाण्यावर जर बसलात ना त्या पाण्यात बुडत नाही आहे, त्याला काहीच होत नाही, त्या उडून जातात. तर मग याच्यावर एक सोल्युशन बघायसाठी मग मी काय केलं, आपले जे मार्केटमध्ये जर गेलो आपण तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पिवळे आणि निळे ट्रॅप भेटतात. त्यामधूनच मित्रांनो एक दुसरं भेटतो सुगंधित गोळी जी असते ती. तर मित्रांनो ते तुम्ही एक काम करायचं, ते मित्रांनो तुम्हाला तुमच्या एका एकराच्या प्लॉटमध्ये 5-6 तर लावून दिले, तुमचं 500 ते 600 रुपयात तुमचं काम इथं होऊन जाते. त्याचं काय होतं ना मित्रांनो, त्याचा गंध असतो, त्याचा गंध असतो आणि ते डायरेक्ट त्याच्यावर जर बसलात इतकं चिकट राहते ना की ते त्याच्यावर बसले की एकदा चिटकून जातात, म्हणजे त्याचा उठायला चान्स भेटत नाही, म्हणजे ते तिथंच नष्ट होऊन जातात. इतका सोपा त्याचा इलाज आहे. पण मग मित्रांनो हे जे तुम्ही बघू शकता की हे कशा कशावर आपल्याला याचा असर भेटतो. मित्रांनो मधुमक्खीसारखं एक बारीक किडक राहते, इतकं खतरनाक राहतं ना, त्याचा मागचा डंक जो असतो ना तो काय करतो माहिती का, तो डंक त्याला मारतो. आपलं जे फळ असतंय त्या फळाला ते डंक मारल्या जाते आणि टोमॅटोच्या झाडाला पण ते डंक मारतं मित्रांनो. त्याच्यापासून पण आपल्याला याच्यामध्ये सुटकारा भेटतो. जेणेकरून मित्रांनो तुम्ही बघत असाल की तुमच्या पिकावर तुम्ही जर दोडका लावलेला असेल, तुम्ही जर का जेणेकरून तुमच्या शेतामध्ये टरबूज असेल, टरबूज आणि तुमचा दोडका आणि टोमॅटो याच्यावर इतका परिणाम होऊन याचा भयंकर तुम्ही विचार पण करू शकत नाही आहे. इतका मोठा परिणाम ह्या गोष्टीचा याच्यावर होतो. त्याच्यासाठी तुम्हाला मी विलास पण सांगितला मित्रांनो, तुम्ही जे ट्रॅप आणायचे आणि ते लावायचे. एका एकरामध्ये कमीत कमी 5 ते 6 तुम्ही ट्रॅप इथं लावू शकता. तर मग तुमची जी समस्या आहे मित्रांनो ती तुम्हाला मी सांगून दिलेली आहे. आणि हे झालं ना मित्रांनो, याचा परिणाम तुम्हाला 2 ते 3 महिने. पण मग माझं म्हणणं असंच आहे की आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला इथं परिणाम देण्याच्या होतात. तर मग मित्रांनो पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावर आवश्यक आहे ते सांगा, मी तुम्हाला अवश्य बनवून देईन.